Hi student, today we solve one more problem in indefinite integration, and here in the board exam question number 23, prove that integration 1 upon a square minus x square into dx is equals to 1 by 2a log of a plus x upon a minus x plus c. विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन 23 नंबरचा क्वेश्चन आहे बोर्डाच्या पेपरमध्ये आणि इंडेफिनाइट इंटिग्रेशन्समधला थेरम प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. बघा, इम्पॉर्टंट थेरम आहे, कारण या थेरमचा यूज आपल्याला बरेचदा प्रॉब्लेममध्ये सुद्धा होते. त्यामुळे या थेरमचं प्रूफ आपल्याला समजायलाच पाहिजे. एकदा का याचं प्रूफ समजलं तुम्हाला की मग याच्यावरचं तुम्हाला प्रॉब्लेम कुठलाही सॉल्व करता येते. आणि हा जो क्वेश्चन नंबर 23 आहे, हा मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडमध्ये जे इनडेफिनाइट इंटिग्रेशन नावाचं चॅप्टर आहे त्या चॅप्टरमधला आलेला आहे. 3 मार्क्ससाठी आलेला क्वेश्चन्स आहे. याला आपल्याला या थेरमला आता प्रूव्ह करायचं आहे. आणि थेरम प्रूव्ह करत असताना त्याची लेफ्ट हँड साईड घ्यायची आपल्याला आणि राईट हँड साईड त्यांना आणून द्यायची आहे. तर लेफ्ट हँड साईड घेऊया आपण या थेरमची आणि राईट हँड साईड प्रूव्ह करायची आहे. तर सुरुवातीला मी हा क्वेश्चन्स इथं लिहितो आहे. हा जो बोर्डाचा पेपर आहे याच्यामध्ये सेक्शन सी मध्ये 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन्स आहे. आणि क्वेश्चन्स बघा कसं आहे, प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन 1 अपॉन a square minus x square into dx is equals to 1 by 2a log of a plus x upon a minus x plus c. बघा, अशा प्रकारचा क्वेश्चन या बोर्डाच्या पेपरमध्ये आलेला हा क्वेश्चन्स आहे. आणि हा आपल्याला आता काय करायचं आहे, याला सॉल्व करायचं आहे. आणि हा इंडेफिनाइट इंटिग्रेशन्सवरचा थेरम आहे. आणि थेरम केव्हाही जेव्हा आपण प्रूव्ह करतो आहे ना, तेव्हा त्याचं लेफ्ट हँड साईड घ्यायची आणि राईट हँड साईड आणायची. काही स्टुडंट राईट हँड साईड घेतात आणि लेफ्ट हँड साईड आणतात. तर ते आपापलं सॉल्व करण्याची जी काही मेथड आहे ती मेथड आपल्याला कोणती सोयीस्कर जाते त्या मेथडचा आपण इथं वापर करायला पाहिजे. बघा, मी इथं लेफ्ट हँड साईड घेतो याचं प्रूफ आपल्याला घ्यायचं आहे. सो फर्स्ट वे राईट हिअर लेफ्ट हँड साईड LHS is equals to integration 1 upon a square minus x square into dx. And here to prove that 1 by 2a log of a plus x upon a minus x plus c. Therefore, LHS left hand side is equals to integration 1 upon, hereby use the formula. We know that one the standard result a square minus b square is equals to a मायनस बी ए प्लस बी. एक्सपान्शनचा फॉर्म्युला आहे हा 8 किंवा 9thमध्ये झालेला फॉर्म्युला आहे. तो इथं आपल्याला यूज करायचा आहे, कारण ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर याला एक्सपांड करायचं आहे. आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला कुठला यूज करायचा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू इन वन ब्रॅकेट ए मायनस बी अनदर ब्रॅकेट ए प्लस बी. सो बाय युझिंग दिस रिझल्ट हिअर इन वन ब्रॅकेट ए मायनस एक्स अनदर ब्रॅकेट a plus x into dx. Then here we convert this function into sum of two functions. इथे एक फंक्शन आहे 1 upon a minus x into a plus x. आणि या फंक्शनचं कन्व्हर्शन आपल्याला सम ऑफ टू फंक्शनमध्ये करावं लागेल, कारण याचं इंटिग्रेशन निघत नाही आहे. इथं डेनॉमिनेटरमध्ये प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन्स आहे. त्यामुळे आता आपल्याला पार्शियल फ्रॅक्शन्समध्ये जावं लागणार आहे. So these functions can be written as, we convert this function into sum of two functions. 1 upon a minus x, next bracket a plus x is equals to a upon a minus x plus b upon a plus x. बघा, याला फंक्शनला मी काय केलं, सम ऑफ टू फंक्शनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आणि सम ऑफ टू फंक्शनमध्ये मला त्याला काही असं डायरेक्ट लिहिता येत नाही, म्हणून मी घेतलं इथं कॉन्स्टंट ए अपॉन ए मायनस एक्स प्लस कॅपिटल बी अपॉन ए प्लस एक्स.
देन हिअर टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. आता इथं ए आणि बीची व्हॅल्यू काढायची आणि त्या ए आणि बीच्या व्हॅल्यू इथं ठेवायच्या आणि मग याच्याबरोबर हा जो सम ऑफ टू फंक्शन मिळेल तो इथं ठेवायचा, नंतर त्याचं इंटिग्रेशन काढायचं. इतकं मित्र हो हे जो थेरम आहे 3 मार्काचा आहे आणि फारच सिंपल आहे. देअरफॉर हिअर 1 अपॉन a minus x, next bracket a plus x is equals to, here we add these two functions and denominator is different, so cross multiply a into a plus x, a into a plus x plus b into a minus x upon multiplications of denominator a minus x into a plus x and a minus x into a plus x get cancel. इथं कॅन्सल होणार आहे. Therefore here 1 is equals to a in bracket a plus x plus b into a minus x plus b into a minus x. Then we find here the value of a and b. For finding the value of a, by put here x is equals to a, then a minus a 0, 0 into b 0, that is b vanish. म्हणजे तुम्हाला इथं b ला व्हॅनिश करायचं आहे a ची व्हॅल्यू काढण्यासाठी. मग या ब्रॅकेटला आपल्याला 0 करायचं आहे आणि ब्रॅकेटला जर तुम्हाला 0 करायचं असेल तर इथं x इज इक्वल्स टू a ठेवला की a मायनस a हा 0 होतो. म्हणून इथं सबस्टिट्यूशन्स ठेवायचं आहे आपल्याला. पुट x इज इक्वल्स टू a, put x is equals to a. Therefore here 1 as it is, which is equals to a in bracket a plus x plus b in bracket, here we put x is equals to a, so a in bracket a plus b, a minus here x, but x is equals to a, so we write here a. Then here this a get cancel, therefore 1 is equals to a plus a, so write here 2a into capital A, this 0 into b, so I get 0, and from this I find the value of a is equals to 1 upon 2a, that is divided both side by 2a, then a is equals to 1 by 2a. Similarly we find the value of b. For finding out the value of b, here we put x is equals to minus a. Here we put x is equals to minus a. So we put here x is equals to minus a. Therefore 1 is equals to a in bracket a. Here x is equals to minus a. So we write here minus a plus b in bracket here a as it is. And x is equals to minus a, so negative into negative positive, so write here plus a. Then here this a get cancelled, so 0 into a 0, 1 is equals to 2a into b, divided both side by 2a, therefore b is equals to 1 by 2a. This is the value of b. This is the value of b. Then this LHS becomes here 1 upon a minus x into a plus x, therefore 1 upon a minus x into a plus x, which is equals to here a, but a is equals to 1 by 2a, b is equals to also 1 by 2a. So I write here 1 by 2a upon a minus x plus 1 by 2a upon a plus x, and here 1 by 2a take common. Therefore here this LHS is equals to, that is 1 upon a minus x upon a plus x is equals to 1 by 2a take common, then in bracket 1 upon a minus x plus 1 upon a plus x, 1 upon a plus x. Then we put 1 upon a minus x into a plus x, here 1 upon a minus x into a plus x is equals to
1/2a 1 upon a minus x plus 1 upon a plus x. Therefore here left hand side becomes, so LHS which is equals to this 1/2a constant integration in bracket here 1 upon a minus x plus 1 upon a plus x into dx, that is integrating with respect to x. Remember that here in left hand side is equals to integration 1 upon a minus x a plus x 1 upon a minus x a plus x is equals to this 1/2a constant integration 1 upon a minus x plus 1 upon a plus x into dx. Then we use here the addition rule in indefinite integration. So we get here left hand side which is equals to this 1/2a as it is. We use here addition rule integration dx upon a minus x plus integration dx upon a plus x. We use here addition rule. Then we evaluate these integrations, and for evaluating these integrations we use the formula. We know that one formula, integration f dash of x upon f of x into dx is equals to log of fx plus c. We use this result. That is here if the derivative of the denominator is present in numerator, then the answer of the integration is log fx. log fx. म्हणजे जेव्हा डेनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह हा न्यूमरेटरमध्ये असतो तेव्हा त्याचं इंटिग्रेशन जर तुम्हाला काढायचं असेल तर त्याच्या डेनॉमिनेटरला लॉग लावलं की त्याचं डेरिव्हेटिव्ह त्याचं इंटिग्रेशन्स तयार होते. हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण, आणि तोच कन्सेप्ट आपल्याला इथं आता यूज करायचा आहे मित्रो. by use this formula and find out the indefinite integrations. See here LHS, that is left hand side, which is equals to this 1/2a as it is in bracket integration. See here we find here the derivative of the denominator ddx of a 0 because a is constant, and ddx of minus x minus 1, ddx of minus x minus 1. So by using the adjustment method here multiply numerator and denominator by minus 1. So minus here a minus x into dx plus integration 1 upon a plus x into dx. Here negative into negative, so we get here positive. Therefore here LHS which is equals to this 1/2a in bracket this minus sign as it is, and here we use the formula, that is the derivative of the denominator is present in numerator, derivative of a 0, derivative of minus x minus 1, that is here the derivative of the denominator is present in numerator, then the answer is log fx. So we write here log a minus x plus again here the derivative of the denominator is present in numerator, ddx of a 0, ddx of x here 1. Therefore here integrations of this is log of a plus x plus integrating constant c, where c is integrating constant. Therefore LHS which is equals to this 1/2a as it is in bracket, first we write here the positive term log of a plus x, then we write the negative term minus log of a minus x plus integrating constant c. Therefore here LHS, that is the left hand side, is equals to this 1/2a as it is log m minus log n, log m by n. Therefore log a plus x minus log a minus x, so log of a plus x upon a minus x plus integrating constant c, and this is our RHS. Therefore here LHS which is equals to RHS. मित्रो अशा प्रकारे आपण या थेरमचं प्रूफ घेतलेलं आहे, आणि एक लक्षात घ्या तुम्ही, हे प्रूफ जर अशा प्रकारे तुम्ही जर लिहिलं तर बोर्डामध्ये तुम्हाला आउट ऑफ स्कोअर मिळणार आहे. म्हणजे जो काही याला मार्क्स आहेत 3 असतील तर 3 पैकी 3 मार्क्स मिळतील तुम्हाला. इथं एकही मार्क्स तुमचा कमी होणार नाही, एवढं लक्षात घ्यायचं आहे. म्हणून बोर्डाचा पेपर सॉल्व करत असताना त्याच्यामधल्या स्टेपला फार महत्त्व आहे.
आणि हे जोपर्यंत आपल्याला थेरमचे प्रूफ वगैरे येत नाही तोपर्यंत तुम्ही MCQ सॉल्व करू शकत नाही. तुम्हाला शॉर्टकट्स मेथड नाही आहेत मग, कारण हे यायलाच पाहिजे. आणि याचे हे जे सगळ्याचे स्टँडर्ड रिझल्ट आहेत ते आपल्या डोक्यात असायला पाहिजे, तेव्हाच मित्र हे शक्य आहे. अन्यथा तुम्ही कितीही ते पेपरमध्ये गोल 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 घोटत बसले तर हे काही पॉसिबल नाही. म्हणून आता आम्ही CETचा निकाल लागला, लाखो रुपये मुलांनी त्याच्यावर खर्च केले, त्याला मार्क्स विचारलं तर 50 आहेत, कोणाला 55 आहेत, कोणाला 65 आहेत, कोणाला 60 आहेत. मग हे मार्क्स तर तुम्हाला घरी बसले असते आणि यूट्यूबचे चॅनल बघितले असते तर त्याच्यावर मिळाले असते. काही कुठं कोचिंगमध्ये तुम्हाला पैसे घालवायची गरज नव्हती, कारण तुम्ही विनाकारण तुमचा टाईम वेस्ट केला आणि तुमच्या वडिलांचे पैसे त्याच्यामध्ये गमावले. 50 आणि 60 मार्क्स CETच्या पेपरमध्ये मिळवण्याचे काही मार्क्स घेणं आहेत का? याच्यापेक्षा तर आपण घरी बसलो तर जास्त मार्क्स आपल्याला मिळतात मित्र. म्हणून स्वतःची फसवणूक करू नका. जे काय आहे ते ओळखा, त्याच्याविषयीच्या प्रॅक्टिस करा आणि याच्यामध्ये एक मेहनत करा. ते मेहनत केल्याशिवाय मित्र फळ मिळत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि कुठल्याही क्लासेसला जा, सिलेबस सारखंच आहे, सिलेबसमध्ये काहीही फरक नाही. थोडीसं टीचिंगची मेथड बदलते, बाकी याच्यामध्ये काहीच बदलत नाही. पण करायचं हे विद्यार्थ्याला आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. जोपर्यंत विद्यार्थी हे लक्षात ठेवत नाही तोपर्यंत त्याची फसगत झाल्याशिवाय राहत नाही. आणि विद्यार्थ्याची एकदा फसगत झाली की पालकांची सुद्धा त्याच्यामध्ये फसगत होते, कारण पालकांचे पेमेंट जाते आणि मग ते रिझल्ट लागल्यानंतर त्या पाल्यालाच दोष देतात की तू माझे एवढे सारे पैसे याच्यामध्ये गमावले आणि शेवटी केलं काय, किती मार्क्स तुला मिळाले. तर हे टाळण्यासाठी आपण मेहनत केल्याशिवाय, हे पक्क लक्षात ठेवा, खुणगाट बांधा एक, की मेहनतीशिवाय पर्याय नाही. ढोर मेहनत आपल्याला याच्यामध्ये करावं लागते, याची प्रॅक्टिस करावं लागते. फिजिक्स आलं, फिजिकल केमिस्ट्री आहे, मॅथमॅटिक्स आहे, सगळ्या याची आपल्याला रायटिंगमध्ये प्रॅक्टिस करावी लागणार आहे. हे जे काही लोक तुम्ही बाहेर जेव्हा कोचिंगला जातात तेव्हा तुम्हाला ते हवेत ठेवतात, तर इतकं सोपं नाही आहे मित्र, हे लक्षात ठेवा. हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. तर ठीक आहे, बाकी आपण पुढले आणखी क्वेश्चन्स याच्यामधले सॉल्व करायचे आहे, ते पुढल्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे. ओके.